विषयाची माहिती आहे, त्यामुळे माझे काही स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहेत. माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहेत मंत्री महोदयांना की सदर जी काही बैठक झाली होती, ज्या बैठकीवर आक्षेप घेण्यात येत आहे, त्या बैठकीमध्ये 8 सोसायटी आहेत, 526 मेंबर आहेत, बरोबर. त्या बैठकीमध्ये टोटल 439 लोक प्रेझेंट होते. त्यापैकी 109 ऑनलाईन होते आणि बाकीचे 330 फिजिकल होते. हे खरं आहे का? पहिलं. दुसरं, त्यापैकी 439 पैकी 408 लोकांनी त्या ठिकाणी कन्सेंट दिलेली आहे. 408 म्हणजे 78% लोकांनी त्या ठिकाणी या पुनर्विकासाला कन्सेंट दिलेली आहे. त्यापैकी अद्यापपर्यंत 61% लोकांनी इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट अग्रीमेंट साईन केलेली आहेत. अध्यक्ष महाराज, 78% लोकांनी कन्सेंट दिली, 61% लोकांनी इंडिव्हिज्युअल कन्सेंट अग्रीमेंट साईन केली. आणि अध्यक्ष महाराज, ही सोसायटी 40 वर्षापेक्षा जास्त जुनी सोसायटी आहे. मध्यमवर्गीय लोक त्या त्या पर्टिक्युलर त्या 8 बिल्डिंगमध्ये मध्यमवर्गीय लोक राहतात. अजून 5-7 वर्षांनी ती बिल्डिंग C1 होऊ शकते, डिलॅपिडेटेड होऊ शकते. त्या लोकांवरती रस्त्यावरती येण्याची पाळी होऊ शकते. अध्यक्ष महाराज, त्यामुळे माझा थेट प्रश्न असा आहे की 78% लोकांनी कन्सेंट दिल्याच्या नंतर 61% लोकांनी अद्यापपर्यंत इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट अग्रीमेंट साईन केल्याच्या नंतर अशा प्रकारे मध्यमवर्गीय लोकांच्या पुनर्विकासाला थांबवण्याचा आणि त्या लोकांना रस्त्यावर आणण्याचे अधिकार आहेत का? आणि त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मी दिलेली माहिती ही खरी आहे, हे सत्य आहे की असत्य आहे? आणि मेजॉरिटी एकत्रितपणे असताना अशा प्रकारे पुनर्विकास थांबवण्याचा आपल्याला अधिकार आहे का? हे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. याचं उत्तर द्यावं अध्यक्ष महाराज. अरे रुकिए ना अभी. अध्यक्ष महोदय,